वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर फ्रेंड्स, उन्हाळा सुरू झालेला आहे। गरमीचे दिवस आहेत। खूप गरमी आहे, प्रचंड गरमी आहे। यावर्षी जरा जास्तच गरमी आहे। आणि आपण काय करतो, उन्हाळा सुरू झाल्यावरती उन्हाळ्याचे काही पदार्थ तयार करायला सुरुवात करतो। उन्हाळ्यामध्ये सगळेच जण पदार्थ उन्हाळ्याचे तयार करतात। तर मी आज एक उन्हाळ्याचीच एक म्हणजे उन्हाळ्यात बनवली जाणारी खास एक रेसिपी बनवणार आहे आणि ती सगळ्यांचीच आवडती आहे, म्हणजे सगळ्यांनाच खूप आवडते। तर आज आपण कैरीचं लोणचं कसं बनवायचं, कमीत कमी मसाले वापरून कैरीचं लोणचं कसं छान बनवायचं, तर ते मी आज बनवणार आहे। आणि घरगुती मसाले वापरून कैरीचं लोणचं बनवायचं आहे, कमीत कमी मसाले वापरून बनवायचं आहे आणि ते खूप टेस्टी होतं, खूप दिवस टिकतं। तर इथे आपण कैऱ्या घेतलेल्या आहेत। 1 किलो कैरी आहे आणि कैरी आंबट आहे। तर आंबट कैरीचं लोणचं खूप छान होतं, त्यामुळे आंबट कैरी घेतलेली आहे आणि 1 किलो आहे। तर आता तिला मी साफ करून धुवून चांगली साफ करून मग सुकायला ठेवली होती। तर आता ती सुकलेली आहे आणि आता याला आपण बारीक बारीक तुकडे म्हणजे कैरीचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर केलेले तुकडे उन्हामध्ये वाळवून घ्यायचेत। उन्हामध्ये वाळायला नाही घातले किंवा तुम्ही म्हणजे सावलीला ठेवून पण सुकवू शकता। तर इथे आता आपण कैरीचे तुकडे जे आहेत ते मी 2 दिवस उन्हात म्हणजे सावलीमध्ये आणि थोडंसं उन्हात सुकवून घेतलेले आहेत। तर याचं जे पाणी आहे ते पूर्ण निघलं पाहिजे। त्यानंतर आता इथे कढईमध्ये मी राई घेतलेली आहे, थोडी अर्धी वाटी राई घेतली। तर ती आपल्याला थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची आहे। तर आपली राई आता थोडीशी भाजून म्हणजे थोडी भाजलेली आहे आणि आपल्याला याच्यात आता अर्धी वाटी मेथी दाणे घालायचे आहेत। तर मेथी दाणे घातलेत मी याच्यात आता, आणि याला पण थोडंसं म्हणजे थोडंसं हलकं लालसर भाजून घ्यायचं, जास्त भाजायचं नाही याला। त्यानंतर आपल्याला याच्यात अजून बडीशेप घालायची आहे। बडीशेप घातल्यानंतर तुम्ही जिरं पण घालू शकता यात। तर मी जिरं घातलं नाही, आता नंतर घालणार आहे। याच्यात वरून जिरे पावडर घालणार आहे मी। तर याच्यात तुम्ही जिरे पण घालून भाजून हे सगळं मिक्सचर आता भाजून झालेलं आहे। आणि पुन्हा आपण त्याच्यात थोडीशी अर्धी वाटी बडीशेप घातलेली आहे। तर बडीशेप पण थोडीशी लालसर, जास्त भाजून नाही घ्यायची, थोडीशी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची। आणि हे सगळं तयार होत आहे। तर झालेलं आहे आता आपलं हे मिक्सचर भाजून। आणि आपण आता याला थंड होण्यासाठी, म्हणजे थंड करून नाही घ्यायचे लगेच, आपल्याला हे मिक्सचर आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे। तर हे भांड्यात काढून घेतले का आणि मस्त लालसर कलर आलेला आहे त्याला। तर खूप छान असं भाजून झालेलं आहे हे। आणि आता आपण याला बारीक करून घेणार आहोत। तर मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यात हे सगळं मिक्सचर घालून घातलेलं आहे। तर आपल्याला हे सगळं थोडंसं जाडसर असं हे बारीक करून घ्यायचं आहे। आणि तर इथे आपलं मिक्सचर तयार झालेलं आहे आणि तोपर्यंत मी 1 वाटी तेल घेतलेलं आहे आणि हे तेल आहे शेंगदाण्याचं। तर 1 वाटी शेंगदाण्याचं तेल घेतलेलं आहे आणि कढईमध्ये मी ते गरम करायला ठेवले। तर आपल्याला तेल गरम करून याच्यामध्ये मी एक अर्धा वाटी लसूण घातलेला आहे आणि आपल्याला लसूण घालायचा आहे बारीक करून पण, पेस्ट करून पण लसूण घालायचा आहे आपल्याला लोणच्यामध्ये, ज्याने याचा जो फ्लेवर आहे तो लोणच्यात उतरला जातो।
तर आपल्याला अख्खा लसूण पण घालायचा आहे आणि पेस्ट केलेला लसूण पण घालायचा आहे याच्यात. तर इथे मी आता हा जो लसूण आहे तो लालसर रंग येईपर्यंत आता तळून घेते. आणि लसूण घातल्यानंतर लोणच्याला अजून चांगला फ्लेवर येतो. तर तुम्ही जेवढा लसूण जास्त घालाल तेवढा लसूण म्हणजे लोणच्याचा जो फ्लेवर आहे तो म्हणजे खुलून येतो आणि खूप टेस्टी होतं लोणचं. तर कधी पण तुम्ही म्हणजे कैरीचं लोणचं करणार असाल तेव्हा लसूण थोडा जास्तच घाला, कारण लसणाने टेस्ट येते. आणि हीच खासियत आहे या लोणच्याची की आपण याच्यामध्ये लसणचा वापर जास्त करणार आहोत. तर लसण खूप जास्त प्रमाणात वापरणार आहे मी. आणि आता आपलं लसण झालेलं आहे तयार. तर चांगला लालसर रंग येईपर्यंत भाजलेला आहे. आणि तो मी इथे कैरी घेतलेली आहे. तर कैरीमध्ये जो मी मसाला जो आपण केला होता तो याच्यात मी घातला आता. आणि जो लसण आहे तो त्याला मी ठेचून जरा जाडसरच ठेचलेला आहे आणि तो याच्यात घातलेला आहे. तर लसणाने खूप छान टेस्ट येते, त्यामुळे लसण थोडासा कधी पण लोणचं करताना लसण थोडा जास्तच वापरा. आणि आता जो राहिलेला अख्खा म्हणजे अर्धी वाटी नाही आहे, थोडा कमीच आहे, कारण आपलं कैरीचं प्रमाण थोडंसं कमी आहे, त्यामुळे लसण थोडासा इथे वापरलाय पण कमी वापरला थोडासा. तर कारण आपण भाजून जो आहे तो टाकलेला आहे जास्त. तर आता मी लसण घातल्यानंतर याच्यात मीठ घातलेलं आहे. मीठ पण थोडं प्रमाणात, मिठाचं प्रमाण पण थोडं जास्तच घालायचं, कारण ते मुरलं जाणारे आहे, मुरलं जातं त्याच्यामध्ये पूर्ण. आणि आता आपल्याला याच्यात लाल तिखट घालायचे. तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे घालू शकता. तुम्हाला जास्त लाल म्हणजे लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही जास्त घालू शकता, आणि तुम्हाला कमी तर आता आपल्याला याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता हे मसाले आपल्याला चांगले त्या कैरीला लावून घ्यायचे. तर हे असं हाताने मिक्स करून घ्यायचं चांगलं, ज्याने की जो मसाला केलेला आहे तो पूर्ण कैरीच्या आतमध्ये म्हणजे जातो आणि पूर्ण कैरीला तो लागला जातो. तर मी जो मसाला, जे गरम तेल केलेलं होतं ते मी याच्यात घातलं आणि आपल्याला हा मसाला कैरीला पूर्ण चोळून घ्यायचा आहे हाताने, कारण हातानेच लावलेलं चांगलं, कारण तो मसाला जो आहे तो पूर्ण कैरीमध्ये आतमध्ये गेला पाहिजे, त्यासाठी हाताने याला हलवायचं. आणि नंतर आपली हळद राहिली होती याच्यात घालायची, तर ती मी हळद घातली याच्यात. आणि हळदीने कलर खूप छान येतो लोणच्याचा, आणि खूप छान दिसतं लोणचं. तर आता हळद घालायची राहिली होती, त्यामुळे हळद वरून घातली मी. तर कोणी कोणी हळकुंड पण घालतं त्याच्यात, मसाल्यामध्ये बारीक करताना हळकुंड पण वापरतात. पण असं काही नाही, तुम्ही कुठली पण हळद यूज करू शकता. आणि आता हे चांगलं हाताने मिक्स करून घेते मी. तर ते पूर्ण फोडींना, सगळ्या फोडींना तो मसाला पूर्ण लागला पाहिजे, त्यामुळे. आणि तेल मी थोडंसंच घातलेलं आहे आता सध्या, कारण की हा मसाला पूर्ण याला बसला पाहिजे. आज तर आपण आता मसाला लावून घेतलेला आहे, आणि आता हे 1 दिवस असंच ठेवायचं. त्यानंतर उद्या मी याला बरणीमध्ये भरून ठेवणार आहे. आणि